जय शंभर जय मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या युट्यूब चॅनल। आजचा व्हिडिओ तुम्हाला माहिती झाला असेल थंबनेल बघून कोणता आहे। आज तुम्हाला मी व्हॉट्सअपमध्ये तुम्हाला माहिती आहे व्हॉट्सअपमध्ये इतके भयानक अशा अपडेट्स आणलेले आहेत। हे बीटा टेस्टिंग मध्ये आलेत आणि हे अपडेट्स आहेत ऑफिशियल अजून बऱ्याचशा जणांना भेटले नसतील। एक दोन आहेत ते तुम्हाला भेटले असतील। कोणते कोणते अपडेट्स आलेत आणि अपडेट्स कशासाठी आले आहेत, कोणते कशासाठी यूज करायचं सगळं काय आजच्या व्हिडिओ मी सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ आहे तो लास्ट पर्यंत नक्की पहा। चॅनल आपल्या सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब नक्की करून घ्या। शेजारची बेल आयकॉन ही ऑन करा म्हणजे मी इथून पुढे जे व्हिडिओज अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीन जाऊ आणि सगळं काय डिटेल्स मध्ये ते जाणून घेऊ। तर आता आपण आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आलोय। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो जे काही अपडेट्स आले सगळे तुम्हाला डिटेल्समध्ये मी अपडेट्स सांगणार। एखादे दोन जे काही अपडेट्स आहेत ते महत्त्वाचे आहेत, त्यासाठी मी पार्ट 2 करणार आहे, त्यासाठी सबस्क्राइब करून ठेवा। सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय करायचं, तुमचं व्हॉट्सअप असेल ते प्ले स्टोअर जायचं आणि व्हॉट्सअप असेल ते अपडेट्स करून घ्यायचं। अपडेट्स केल्यानंतर फक्त तुम्हाला व्हॉट्सअप असेल, जसं की आता बघू मी व्हॉट्सअप आहे ते ओपन करून घेतो। ओके, व्हॉट्सअप आहे ते मी इथून ओपन करून घेतो। जे की सगळ्यात पहिले जे अपडेट्स आले ते तुम्हाला मी सांगणार आहे। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो अपडेट्स काय आले, जसं की जर समजा एखादा जे की आता सण असतात, तुम्हाला माहिती आहे गणेश चतुर्थी आली, त्यानंतर तुम्हाला आता बरेचसे सण आहेत, दिवाळी म्हणा, अशा गोष्टी येतात। तर तुम्हाला समजा एखाद्याला जे की असतं दिवाळीच्या शुभेच्छा सर्वांना द्यायच्या असतील तर तुम्ही काय करू शकत होता, आतापर्यंत व्हॉट्सअपवर फक्त 5च लोकांना एक मेसेज आहे तो सेंड करू शकत होता। पण आता तुम्हाला सांगतो नवीन अपडेट्समध्ये काय झालं आहे, सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो ते अपडेट्स कुठे आले। सगळ्यात पहिले तर तुम्हाला ते थ्री लाईनवर ते क्लिक करून घ्यायचं। ओके, या थ्री लाईन्सवर तुम्हाला इथून दिसत असेल, बघू शकता इथे थ्री लाईन्स दिसली, यावर तुम्हाला क्लिक करून सेटिंगमध्ये जायचं आहे। सेटिंगमध्ये गेल्यानंतर ब्रॉडकास्टचा हा नवीन ऑप्शन येथे आलेला आहे। बऱ्याचशा जणांना माहित नाही की हा ऑप्शन आलाय कशासाठी। एक गोष्ट लक्षात ठेवा, याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर बघू शकता इथून तुम्ही 35 मेंबर्स असतील ते तुम्ही सिलेक्ट करू शकता। इथून तुम्हाला समजत असेल। ओके, जर तुम्ही इथे क्लिक केल्या प्लस बटनवर, इथून समजा तुम्हाला एकच मेसेज आहे तो अनलिमिटेड लोकांना जर सेंड करायचा असेल, जसं की तुम्ही 5 लोकांना ते शेअर करू शकता, 5 लोक असतात त्यांना तुम्ही सिलेक्ट करून शेअर करू शकता। पण आता इथून आहे तुम्ही अशा पद्धतीने याच्यावर क्लिक करून अनलिमिटेड लोक आहेत ते सिलेक्ट करून त्यांना मेसेज आहे तो सेंड करू शकता। एकच मेसेज आहे तो तुम्ही सेंड अशा पद्धतीतून करू शकता। हे एक अपडेट्स आता ऑनलाईन स्टार्टिंगचं एक छोटंसं अपडेट आहे, पण हे अपडेट्स आहे एक महत्त्वाचं हे अपडेट्स आहे। दुसरे एक अपडेट्स तुम्हाला सांगतो काय आलं, जसं की तुम्ही इकडे स्टेटसमध्ये गेला, समजा इथे थ्री लाईनवर तुम्हाला क्लिक करायचं, सेटिंगमध्ये जायचं। ओके, सेटिंगमध्ये गेल्यानंतर इथून खाली गेल्यानंतर जसं की आता बघू शकता इथून तुम्ही स्टोरेज अँड डाटावर जर क्लिक केलं तर पहिले कसं होतं, मीडिया अपलोड क्वालिटी जी की होती तुम्हाला माहिती आहे, म्हणजे की आपण जो की फोटो अपलोड करताना तुम्हाला माहिती आहे जी क्वालिटी कमी होती, तर इथून तुम्ही क्वालिटी ती चेंज करू शकता, म्हणजे HD क्वालिटीमध्ये सेंड करू शकता, अशा पद्धतीचा हा ऑप्शन होता। पण त्याच्याच खाली ऑटो डाउनलोड क्वालिटी, जसं की समजा एखाद्याने तुम्हाला समोरनं कोणताही PNG म्हणा किंवा व्हिडिओ सेंड केला असेल, त्याची जर क्वालिटी जर कमी झाली तर समजा तर काय करायचं, इथून HD क्वालिटी सिलेक्ट करून घ्यायची। तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता, HD करू शकता स्टँडर्ड, जशी पाहिजे तशा पद्धतीतून तुम्ही सिलेक्ट करून घेऊ शकता। HD पाहिजे असेल तर HD सिलेक्ट करून घेऊ शकता, स्टँडर्डच तुम्हाला हवे असेल तर क्वालिटी स्टँडर्ड करून सेव्ह करू शकता। त्यानंतर जो व्हिडिओ असेल किंवा कोणताही इमेज असेल तो HD क्वालिटीमध्ये तुम्हाला भेटणार आहे। बरेचशे वेळा हा प्रॉब्लेम येतो की आपल्याला एखाद्याने इमेज सेंड केला असेल, व्हिडिओ सेंड केला असेल, त्याची क्वालिटी कमी येते, तर इथून तुम्ही आता ते सेटिंग सुद्धा ते सेट करू शकता। जे की तिसरा आलं अपडेट्स ते तुम्हाला मी सांगतो, म्हणजे जसं की समजा आता बघू शकता, जसं की तुम्ही एखाद्या ठिकाणी बाहेर गेला आहे, तुम्हाला डॉक्युमेंट स्कॅन करायचा आहे, जर समजा तुम्ही एखाद्या वेळेस फोटो बिटो काढला स्कॅन करण्यासाठी ते वाकडा तिरका येतो, तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो, व्हॉट्सअपने काय केलं आता त्यांचं स्वतःचं स्कॅनिंगचा ऑप्शन सुद्धा जो आहे तो लॉन्च केला आहे। जसं की समजा इथून मी चॅटिंग ओपन करतो तर पेन्सिलच्या इथे तुम्हाला दिसत असेल पिनचा ऑप्शन आहे, इथं बघू शकता, हा त्या ऑप्शनवर क्लिक करून डॉक्युमेंट्समध्ये जायचं आहे। आता बघू शकता स्कॅनिंग डॉक्युमेंटचं तुम्हाला ऑप्शन भेटणार आहे, यावर क्लिक करून तुम्ही कोणतेही डॉक्युमेंट्स कसेही स्कॅन करू शकता। भले ते थोडंसं वाकडे जरी आलं असेल किंवा तिरजं जरी झालं असेल तर ते ऑटोमॅटिक आहे ते तुम्हाला स्कॅनिंग करून देणार आहे। अशा पद्धतीने तुम्ही स्कॅन करू शकता, म्हणजे कोणते डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्ही आता व्हॉट्सअपमधून स्कॅन करून ते PDF मध्ये तुम्ही सेंड करू शकता। आता हे एक अपडेट्स ऑफिशियल हे लॉन्च झालं आहे आणि हे तुम्हाला सुद्धा सर्वात इम्पॉर्टंट असं हे अपडेट्स आलेलं आहे। दुसरं एक अपडेट्स आलं आहे ते सुद्धा बरेचसेच मी याच्या आधी पण सांगितलं असेल तुम्हाला अपडेट, ते म्हणजे काय आलं, सगळ्यात पहिले तुम्हाला सुद्धा कॉलिंगमध्ये गेला, त्यानंतर इथून तुम्ही या कॉलिंगच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा। आता बघू शकता की शेड्यूल कॉलचं तुम्हाला एक ऑप्शन आलं, जसं की या शेड्यूल कॉलवर जर क्लिक केलं म्हणजे की कॉलला आता शेड्यूल तुम्ही लावू शकता। हे सुद्धा अपडेट्स आहे, हे ऑफिशियल लॉन्च केलेलं आहे आणि हे मला वाटत नव्हतं की येईल, पण हे ऑफिशियल आलेलं आहे, बीटा टेस्टिंगमध्ये आता आलं आहे, बऱ्याचशा जणांना भेटलं सुद्धा नाही। ते पाहण्याआधी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन ही ऑन करा। सर ते अपडेट जी काय आहे ते काय आलं आहे, जसं की मेटा तुम्हाला माहिती आता AI चा जमाना आहे, त्यासाठी आता काय केलं आहे, AI इतकं पॉवरफुल झालं आहे, म्हणजे की जसं की डे बाय डे जी की आता तुम्हाला माहिती आहे व्हॉट्सअपमध्ये AI डे बाय डे जी काय त्यात गोष्टी बदल होत आहे, म्हणजे की बघू शकता इथून मेटा एवर जर क्लिक केलं आणि इथून तुम्ही कोणताही इमेज, जसं की आता मी गॅलरी ओपन केली, आता हा इमेज आहे माझ्याकडे, हा इमेज सेंड केला तर मी सांगितलं हा इमेज आणि बॅकग्राऊंडचा कलर चेंज, इथून बॅकग्राऊंड चेंज जर समजा आता बघू शकता मी नुसतं बॅकग्राऊंड जी काही असेल अशा पद्धतीतून तुम्ही टाकतो, बॅकग्राऊंड टाकलं सेंड केलं, बघू शकता मी बॅकग्राऊंड टाकलं सेंड केलं, त्यानंतर काय होणार मेटा AI जर तुम्ही ते बॅकग्राऊंड चेंज जर असं सेंड केलं
पूर्णपणे तुमचा इमेजचं बॅकग्राऊंड चेंज करणार. इतकंच नाही तर तुमचा जो की ड्रेस असेल त्याचा कलर सुद्धा तो चेंज करणार आहे. दुसरी गोष्ट तुमचं काय एखादा इमेज, आता हा इमेज आहे तो ऑलरेडी वेगळ्या पद्धतीने म्हणून इमेज सेंड केला आहे. ओके, येथून तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजे सगळ्या चेंज करून घेऊ शकता. जसं की बघू शकता, जसं की आता इथून मी एखादा इमेज, जसं की आता इथून गॅलरीत आपण जाऊ. ओके, गॅलरीत गेल्यानंतर इथून जी की असेल इथून आपण अशा पद्धतीने सिलेक्ट करून घेऊ. ओके, इथून जी की इमेज असेल, जसं की आता मी फेस इथून इमेज जी की असतील ते सगळे इमेज आहेत ते अशा पद्धतीने सिलेक्ट करून घेतो. ओके, जो की आता हा इमेज आपण सिलेक्ट केला आहे. ओके, तर येथून बघू शकता इथून आपण ड्रेसचा जो की कलर असेल तो अशा पद्धतीतून मी इथून चेंज करतो. ड्रेसचा कलर बघू शकता, ड्रेस आपण इथून ब्ल्यू टाकू. अशा पद्धतीतून बघू शकता ब्ल्यू अशा पद्धतीने टाकला आणि त्यानंतर सेंड करतो. ओके, जो की कलर असेल तो पूर्णपणे चेंज होणार आहे. कोणताही इमेज तुम्ही मेटाला सेंड करून ते आपण कंड तुमचा फोटो आहे तो एडिट करून घेऊ शकता. तुम्हाला कोणताही हेअरस्टाईल चेंज करायचे हेअरस्टाईल चेंज करू शकता किंवा ड्रेसचा कलर चेंज करू शकता. बऱ्याचशाच गोष्टी आहेत ते चेंज करू शकता. मेटा एआयला आता पूर्णपणे थोडंसं ट्रेंड जी की केलेलं आहे. अशा पद्धतीने तुमचा कोणताही इमेज असेल तो सेंड करू शकता. आता थोडंसं माझा इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे आणि ऑलरेडी मी इमेज बरेचसेच क्रिएट करून पाहिले 100% वर्किंग होत आहेत. यातील कोणते कोणते अपडेट्स तुम्हाला भेटले ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये.